संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळालंय. संधी नशिबाने मिळते, पण यश नशिबाने मिळत नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला असे आई वडील लाभलेत की जे तुम्हाला शिकवू इच्छितात, जे तुम्हाला काही बनवू इच्छितात. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. आमची हल्लीची अडचण काय झाली माहितीये? मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं. मी म्हटलं, अरे तू काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटलं करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का पळायला? 100 मीटर? तो म्हणला करतो ना प्रयत्न. मग त्याला मी विचारलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळालंय. कुणी नाही. संधी नशिबाने मिळते, पण यश नशिबाने मिळत नाही, अजिबात नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला असे आई वडील लाभलेत की जे तुम्हाला शिकवू इच्छितात, जे तुम्हाला काही बनवू इच्छितात. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला लोकसेवा स्कूल सारखं स्कूल लाभलंय, जे तुमच्यातनं विक्रमवीर तयार करू इच्छितात. नशिबवान आहे तुम्ही, पण संधी नशिबाने मिळेल, यश नाही. त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतील. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. लाल बहादूर शास्त्री, घर एकीकडं, मध्ये गंगा नदी आणि पलीकडं शाळा. रोज काठावर जाऊन उभा राहायचे, नौकेत बसायचे आणि मग शाळेपर्यंत पोहोचायचे. पण परिस्थिती हलाखीची, गरिबीची, खिशात पैसे नसायचे. एके दिवशी शाळेत जाण्यासाठी गंगेच्या काठावर आले. बराच वेळ उभा राहिले. नाविकांना विचारलं, लाल बहादूर येतोयस ना? लाल बहादूर म्हटले, नाही, जा तुम्ही. का रे? पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको, तुम्ही जा, मी येईन. नाव निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचा मुंडा असं डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर पोहोचायचे. परत काठावर कपडे घालायचे, वह्या पुस्तक हातात, आणि मग शाळेत जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. संघर्ष तुम्हाला घडवतो. रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम
या देशाचे राष्ट्रपती झाले. तुम्ही कसे आहात, गरीब की श्रीमंत, याच्यावर तुमचं यश ठरत नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. फिलिपाईन्स देशामध्ये रिहा बुलोज नावाची एक 11 वर्षाची मुलगी एके दिवशी शाळेतून घरी आली. आल्या आल्या वडिलांना म्हणाली, बाबा, शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला. वडिलांना प्रचंड आनंद झाला. अभिनंदन बेटा, खूप 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 अभिनंदन, खूप छान. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती चिमुरडी रिहा म्हणाली, पण बाबा, आता माझा शाळेत पहिला नंबर आलाय ना, माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीय, पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन बेटा, अभिनंदन, राष्ट्रीय स्पर्धेत धावणार मुलगी माझी. पण त्याच वेळी ती चिमुरडी म्हणाली, पण बाबा, आता मी राष्ट्रीय स्पर्धेत पळणार ना, मग मला स्पोर्ट्सचे शूज लागतील. बाबा, घ्याल ना धावण्याचे बूट? वडील म्हटले, घेऊया. या महिन्याचा पगार आला ना की तुला स्पोर्ट्सचे शूज जरूर घेऊया. ती चिमुरडी आनंदाने उड्या मारत मारत सरावाला निघून गेली. दिवस गेले. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली. त्या दिवशी ही रिहा वडिलांकडे गेली. बाबा, स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही स्पोर्ट्सचे शूज घेतो म्हणालात, घ्या ना बाबा. 2 दिवस तरी मला शूज घालून सराव करायला नको का? घ्या ना बाबा, कधी घेणार? पोरीचे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू खळायला लागले. आलेला हुंदका दाबत म्हणाले, बेटा, घ्यायचे होते ग शूज तुला, पण या महिन्याचा पगारच नाही हातात आला. पैसे नाहीयेत बेटा माझ्याकडे, मला माफ कर. मी नाही घेऊ शकत बूट तुला. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीनं बघितले आणि स्वतःच्या अश्रू लपवत सरदिशी तिथून निघून गेली. मला शूज नाहीत, मी आता पळणारच नाही. मला बूट नाहीत ना, मी धावणारच नाही, असा नकारात्मक विचार तिनं केला नाही. मी पळेन, मी धावेन आणि मी जिंकेनही, या ध्येयानं ती स्पर्धेत उतरली. सगळे स्पर्धेतले स्पर्धक स्पोर्ट्सचे कपडे घातलेले, स्पोर्ट्सचे शूज घातलेले आणि त्यांच्या रांगेत उभा आहे ही अनवाणी पायाची 11 वर्षाची चिमुरडी रिहा. आता काही क्षणात स्पर्धेला सुरुवात होईल. सगळे स्पर्धक एका रांगेत उभा राहिले. प्रत्येकाच्या पायात स्पोर्ट्सचे शूज. या रिहाचं लक्ष सगळ्यांच्या पायाकडे गेलं आणि नंतर स्वतःच्या पायाकडे. स्वतःचे अनवाणी पाय पाहून तिला काय वाटलं कुणास ठाऊक, ती सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकेचे शूज घालून ती उभा आहे. आणि बघता बघता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धक पळायला लागले. ही अनवाणी पायाची रिहा धावू लागली. पाय ठेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण तिला फक्त ध्येय दिसत होतं, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. बेभान पळत राहिली. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती 11 वर्षाची चिमुरडी पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. ती चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग बुटामुळे येत नाही, तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे येतो. मला जिंकायचं आहे ही विलक्षण जिद्द तुम्हाला जिंकूनच देते. या रिहाचा पराक्रम नाईके कंपनीला कळाला आणि या नाईके कंपनीनं जाहीर केलं, इथून पुढं या रिहाचा सगळा खर्च आमची कंपनी करेल. तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते, सगळी सृष्टी.